आ
नमस्कार. शंकराचार्यांचं आगमन झालेलं आहे. श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि कृष्णा पंचगंगेच्या पवित्र संगमावर वसलेल्या या श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या मंगलमय वातावरणात उपस्थित सर्व मान्यवर, अतिथी, ग्रामस्थ आणि रसिक श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. आजचा हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर एका महान सेवेचा आणि अखंड तपस्येचा उत्सव आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीला सार्थ ठरवत ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम या संस्थेने 2016पासून कन्यागत महापर्व काळात मोफत ॲक्युपंक्चर शिबिर सुरू केले. दत्तराज संस्था यांच्या सहकार्याने हे कार्य अखंड सुरू आहे. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी हे शिबिर मंगलम हॉटेलमध्ये राबवले जाते. आज या शिबिराच्या निमित्ताने 100 महिन्यांच्या यशस्वी टप्पा शिबिरांनी पार केला. या निमित्ताने शतक महोत्सवी ॲक्युपंक्चर शिबिराच्या या भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्यात मी सौ स्वाती वाघ आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी करवीर पीठाचे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी इथे उपस्थित आहेत. अहम स्वामिनं नमस्करोमि. स्वामिनः हार्दं स्वागतम्. अस्मभ्यं आशिषा अनुगृह्यताम् इति प्रार्थये. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून खास मुंबईहून श्री सुमंत खैसास, श्रीपाद सोडणकर, श्री करण नाईक आणि वाडीतील श्रीयुत हर्षद पुजारी, श्रीयुत विवेक पुजारी, प्राध्यापक श्री धोंडो पुजारी आणि श्री चंद्रकांत गवळी उपस्थित आहेत. या सर्वांचे सहर्ष स्वागत. या मंगल कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करूया. आजारांचा आणि दुःखाचा अंधार दूर होऊन सर्वांच्या जीवनात निरोगी आरोग्याचा प्रकाश पसरावा या उदात्त भावनेने मी स्वामीजींना आणि सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात करावी. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर्सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. धन्वंतरी हे आरोग्य देवता आहेत, त्यांचेही आपण पूजन करूया. शंखं चक्रं जलौकां दधतमृतघटं चारिधोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छत्तिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाबोधोज्ज्वलाङ्गं कटितट.
ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम ही संस्था गेली 15 वर्षांहून अधिक काळ ॲक्युपंक्चर क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना प्राध्यापक श्रीपाद सोडणकर यांनी केली. ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून निरोगी समाज निर्मिती हे या संस्थेचे मूळ ध्येय आहे. तळागाळातील आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणारी एक आरोग्य चळवळ म्हणून या संस्थेची ख्याती आहे. प्रशिक्षण, संशोधन आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर ही संस्था अविरत काम करत आहे. ॲक्युपंक्चर ही 5000 वर्षांहून जुनी, विना दुष्परिणाम म्हणजे नो साईड इफेक्ट आणि नैसर्गिकरित्या शरीरातील ऊर्जा संतुलित करणारी अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे. नरसोबावाडी या तीर्थक्षेत्री हे रुग्णसेवेचे कार्य सुरू राहणे ही एक दैवी योजना आहे. संस्थेच्या वतीने जी मोफत ॲक्युपंक्चर उपचार आणि स्ट्रोक रिहॅबिलिटेशन शिबिरे राबवली जात आहेत ती खऱ्या अर्थाने समाजासाठी एक वरदान ठरली आहे. कुणाचे वर्षानुवर्षांचे पाठदुखीचे आजार बरे झाले तर कुणाला पॅरालिसिसमधून उठून पुन्हा स्वतःच्या पायावर खंबीरपणे चालण्याची ताकद मिळाली. हे केवळ वैद्यकीय उपचार नाहीत तर साक्षात दत्तगुरूंच्या आशीर्वादाने रुग्णांना मिळणारे संजीवन आहे. नरसोबावाडी व जवळील 70-80 गावातील रुग्णांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. या सत्कार्याच्या उभारणीत अनेकांचे हात लागले आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो कैलासवासी अशोक पुजारी यांचा. या रुग्णसेवेच्या कार्यात त्यांनी जे मोलाचे आणि भक्कम सहकार्य दिले ते अत्यंत वंदनीय आहे. आज त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र श्रीयुत हर्षद पुजारी त्याच निष्ठेने आणि श्रद्धेने हे सहकार्याचे व्रत पुढे चालवत आहेत. ही खऱ्या अर्थाने सुसंस्कारांची पावती आहे. त्यांच्या दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य, क्रीडा, पर्यावरण आणि सामाजिक विकासासाठी अनेक उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. लोकहिताच्या अनेक उपक्रमांमुळे संस्थेने आर्थिक सेवेसोबतच सामाजिक सलोखा, मानवता आणि सेवेची परंपरा जपली आहे. तरी आपण सर्वांनी उभे राहून स्वर्गीय अशोक पुजारी यांचे स्मरण करूया. कृपया सर्वांनी बसून घ्यावे. आज आपण एका ऐतिहासिक टप्प्यावर उभे आहोत. कोणीही निस्वार्थ सेवा सलग 100 महिने अविरतपणे राबवणे ही खऱ्या अर्थाने एक साधना आहे. याचे मुख्य शिल्पकार ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष आणि प्राचार्य डॉक्टर श्रीपाद सोडणकर आणि सर्व विश्वस्त स्वयंसेवक यांचे मी विशेष अभिनंदन करते. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हा ऐतिहासिक क्षण आला आहे आणि या मंगल क्षणाचे आपण साक्षी आहोत. या ठिकाणी आज यांना आशीर्वाद देण्यासाठी करवीर पीठाचे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी इथे उपस्थित आहेत. हे आपले महत्भाग्य. मी डॉक्टर श्रीपाद सोडणकर यांना विनंती करते की त्यांनी स्वामीजींचा सत्कार करावा. सत्कार झालेला आहे. दत्तराज पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीयुत हर्षद पुजारी यांचा सत्कार डॉक्टर श्रीपाद सोडणकर करतील. श्रीयुत सुमंत घैसास यांचाही सत्कार डॉक्टर श्रीपाद सोडणकर करतील.
हर्षद पुजारी करण नाईक यांचा सत्कार करतील. श्रीयुत विवेक पुजारी यांचा सत्कार डॉक्टर श्रीपाद सोडणकर करतील. श्री दत्त देवस्थानचे अध्यक्ष प्राध्यापक श्री धोंडो केशव पुजारी यांचा सत्कार श्रीयुत हर्षद पुजारी करतील. सरपंच श्रीयुत चंद्रकांत गवडी यांचा सत्कार श्रीयुत हर्षद पुजारी करतील. मान्यवरांचे सहर्ष स्वागत. यानंतर आपण ॲक्युपंक्चरचे अवलिया प्राध्यापक श्रीपाद सोडणकर ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची माहिती घेऊ. ते एक ख्यातनाम चिकित्सक, संशोधक, प्राचार्य, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ॲक्युपंक्चर शाखेत डॉक्टरेट मिळवलेल्या प्राध्यापक सोडणकर यांनी गेल्या 30 वर्षात भारतातील आरोग्यसेवेचा दृष्टिकोन परावर्तित केला. भारतात सर्वात प्रगत आणि वेदनारहित अशा लेझर ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. ॲक्युपंक्चरचा उपयोग केवळ वेदनामुक्तीसाठी मर्यादित नाही, हे त्यांनी आपल्या सखोल ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे सिद्ध केले. त्यांनी चीन, श्रीलंका, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि सिंगापूर या देशांमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. वंध्यत्व, पक्षाघात आणि मनोविकार या क्षेत्रात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. रुग्णालयातील 15 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाने त्यांनी शेकडो जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून दिला. तसेच हजारो रुग्णांच्या जटिल आजारावर उपचार करून त्या रुग्णांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण केली. ते
पॅनॅशिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्युपंक्चर सायन्स या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आहेत. तिथे जगभरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. समाजातील वंचित घटकांना आरोग्यसेवा मिळावी या हेतूने त्यांनी ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. प्राचीन शास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ साधत त्यांनी जगभरातील डॉक्टर, चिकित्सक यांच्यासाठी ॲक्युपेडिया हे अत्यंत लोकप्रिय मोबाईल ॲप विकसित केले आहे. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातही त्यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी ॲक्युपंक्चर विषयावर 23 पुस्तके लिहिली आहेत. शासकीय विद्यापीठातील अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे शोधनिबद्ध रिसर्च पेपर्स युरोपियन वैद्यकीय नियतकालिकांमध्ये, जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. अशा या प्रख्यात डॉक्टर श्रीपाद चोडणकर यांना नुकताच इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड्स या जगप्रसिद्ध पुरस्काराने त्यांच्या 100 महिन्यांच्या अखंड सेवेबद्दल गौरवित करण्यात आले आहे. तरी हा पुरस्कार स्वामीजींच्या हस्ते प्रदान करण्यात यावा अशी मी स्वामीजींना विनंती करते. त्याचबरोबर या अखंड सेवेसाठी ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम या संस्थेतर्फे त्यांना गौरवण्यात येत आहे. आजच्या या विशेष प्रसंगी डॉक्टर श्रीपाद चोडणकर यांचे रुग्णांसाठीचे पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषेत आहे. मी या ठिकाणी स्वामीजींना या पुस्तकाचे प्रकाशन करून आशीर्वचन द्यावे अशी विनंती करते. मी स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आपलं आशीर्वचन आम्हाला ऐकायला मिळावं, त्यांचं आशीर्वचन, अशी मी त्यांना विनंती करते. काषायवसं करदण्डधारणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषणभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ब्रह्माद्यशेषपारंपरेण यावत् स्वगुरुपादांबुजौ तावत् प्रणवमी. आजचा एक स्तुत्य तर आहेच आहे, पण हृदयसुद्धा हा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात 100 पार केलेली आहे. खरं तर हे भाग्य फार कठीण असतं. त्यामध्ये डॉक्टर चोडणकरांनी
ह्या पंक्चर या विषयामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते खरोखरच चांगलंच आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण कुठलंही चांगलं गोष्ट होत असताना त्याच्यासाठी जी टीमवर्क लागतं तेही तुमच्याकडे इथं तर चांगलं मिळालेलं आहे. त्यामुळे त्याही लोकांचं आपण धन्यवाद देत आहे का नाही. विषय असा आहे की 100 शनिवार सातत्य राखणं हे सोपं गोष्ट नाही आहे. वाडीमध्ये विशेष करून दत्तगुरूंचा शनिवार जास्त प्रसिद्ध आहे. करितावारी द्वादशी शनिवार, करितावारी पाडवा असं म्हटलेलं आहे. द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी, शनिवार म्हणजे नेहमीचा शनिवार, आणि पाडवा म्हणजे गुरुप्रतिपदा. असे हे जे विषय आहेत हे वाडीच्या दृष्टीनं अत्यंतिक महत्त्वाचे विषय आहेत. तर यामध्ये आपण शनिवार धरून त्या शनिवारचं भाग्य उजळलं म्हटलं तरी सुद्धा काही चुकणार नाही. या सातत्यानं काय घडतं तर एखाद्या दगडावर एखादी पाण्याची धार आपण धरली तर त्या दगडाला सुद्धा तो भोग पाडतं. इतकं सातत्य त्याचं महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण केलेलं कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे, त्यात काही शंका नाही. आणि याला साथ देणारे आमचे हर्षद अशोक, म्हणजे आमचे क्लासमेट म्हणण्यापेक्षा थोडं बरोबरचेच आमच्या अशोकचे चिरंजीव जे हर्षद आहेत त्यांचंही यांना सहकार्य चांगलं लाभलेलं आहे. हे सहकार्य त्यांनी असंच त्याच्यावर पुढंपर्यंत ठेवलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणालेले आहेत, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाविजे. करतोय आम्ही प्रयत्नाला योग्य दिशा देऊन करत असतो तरीसुद्धा भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी असल्याशिवाय त्याला यश प्राप्त होत नाही. आज हे उलट याचा व्यत्यास केला तर आजचं जे यश आहे त्याच्यामागे दत्तगुरूंचे नक्कीच आशीर्वाद आहेत, हे आपल्याला मान्य करणं आवश्यक आहे. खरं तर आता जिथं कार्य असतं तिथं बोलणं कमी असलं पाहिजे, म्हणून इथं थांबावं असं मला बरं वाटतं. पण आणखीन एक सगळ्या ज्यांना पेशंट म्हणून आपण इथं आलेलो आहोत त्याही सगळ्यांच्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. त्याही सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण थांबतो. स्वर्गीय अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ श्रीमती वंदना अशोक पुजारी यांचा सत्कार संस्थेच्या खजिनदार श्रीमती कुंदा मावळणकर करतील. सौ विद्या नाईक यांचा सत्कार श्रीमती कुंदा करतील. डॉक्टर सुजला ऐनापुरे यांचा सत्कार श्रीमती कुंदा करतील. चिंतन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे श्री अमित यांचा सत्कार डॉक्टर श्रीपाद सोडणकर करतील. श्रीवासव वाघ यांचा सत्कार डॉक्टर श्रीपाद सोडणकर करतील.
दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट नृसिंहवाडी यांच्या वतीने आयोजित मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिराच्या शतकीय 100व्या पर्वानिमित्त कृतज्ञता सन्मान माननीय प्राध्यापक श्रीपाद महादेव सोडणकर. आपण गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचा वसा जपत कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता मुंबई येथून नृसिंहवाडी येथे नियमित उपस्थित राहून हजारो गरजू रुग्णांना मोफत तपासणी, मार्गदर्शन व ॲक्युपंक्चर उपचाराची अमूल्य सेवा प्रदान केली आहे. आपल्या अथक परिश्रमामुळे, सेवाभावी वृत्तीमुळे, वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानदानामुळे आणि रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशील व समर्पित दृष्टिकोनामुळे असंख्य रुग्णांना आरोग्य, दिलासा आणि नवजीवन लाभले आहे. दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी आयोजित या सेवायज्ञात आपण अखंड निष्ठेने आणि सातत्याने दिलेले योगदान आमच्यासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. आपल्या सहकार्यामुळेच या उपक्रमाने यशस्वीपणे 100व्या शिबिराचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आपल्या या अनमोल सेवाकार्याचा गौरव म्हणून आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या ऋणाची कृतज्ञता पूर्वक नोंद म्हणून कृतज्ञता सन्मान. श्री दत्तप्रभूंची कृपा आपल्या सेवाकार्यावर सदैव राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड सेवाभक्ती लाभो हीच प्रार्थना. दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षांच्या वतीने हे सर्टिफिकेट कृतज्ञता सन्मान सपूर्द केला आहे. दत्तराज पतसंस्थेतर्फे सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात येत आहे. श्रीमती कुंदा मावळकर, श्रीमती अनुराधा सोडणकर, श्रीमती संजीवनी सोडणकर, श्रीमती मृणाल डफळापूरकर, श्रीमती प्रिया वैद्य आणि श्रीयुत प्रसाद तापकीर. सौ मृणालिनी गुळवणी, श्री शहानूर सलीम शेख, सौ श्रद्धा कोडणीकर, श्री महादेव गोपाळ सुतार, श्रीयुत महादेव गोपाळ सुतार, सौ अवंती अवधूत पुजारी, श्रीमती अर्चना अविनाश पुजारी, अवंती अवधूत पुजारी, श्रीमती अर्चना अविनाश पुजारी, श्रद्धा श्रीयुत वैभव शामराव मोरे, शंकराचार्यांना पूजेसाठी निघायचं आहे आता, तर आपण पुढचा कार्यक्रम 2 मिनिटं स्थगित करूया. डॉक्टर बेहरामजी हे ऑनलाईन आपल्याला काही त्यांचे विचार ऐकवणार आहेत. त्यांचं मनोगत ऐकवणार आहेत ऑनलाईन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे ते ऑनलाईन जॉईन होत आहेत.
नमस्कार, मेरी आवाज पहुंच रही है आप लोगों को? मैं डॉक्टर फारूक बेलावती हूँ, महाराष्ट्र काउंसिल है। मैं सबसे नमस्कार कर रहा हूँ। मेरी आवाज पहुंच रही है आप लोगों को? मेरी आत्मा आप लोगों के साथ है। ओकेजन है जो 100 एग्रीकल्चर के बोलते हैं, ये मामूली चीज नहीं है। ये लाखों पे एक ही आदमी कर सकता है। और मेरे हिसाब से आज की तारीख में भगवान का भेजा हुआ एक फरिश्ता चढ़ाकर और संजीव चढ़ाकर में हमें करके दिखाया है। मैं मानता हूँ इससे बड़ी सेवा कुछ नहीं हो सकती है। उन्होंने बिना स्वार्थ बार जाके लोगों के अंदर एक्यूपंक्चर देना, एक्यूपंक्चर का अच्छा रिजल्ट देना और एक हिसाब से एक्यूपंक्चर को फेमस किया गया है आपके इलाकों में। इसके लिए मैं इन्हें सलाम करता हूँ। मेरी इच्छा है कि चढ़ाकर ने जो काम शुरू किया आपके सब गाँवों ने मिलकर क्यों ना रेगुलर एक्यूपंक्चर क्लिनिक चालू कर दे, जिसकी वजह से और हजारों लोगों का फायदा हो सकता है। चढ़ाकर साहब आप लोगों को मदद करने पाएंगे। मेरी व्यक्तिगत परिचय चढ़ाकर साहब से करीब 10 साल पहले हुई थी एक्यूपंक्चर काउंसिल के बारे में। उन्होंने जब मैंने आवाज दी वो मेरे सामने आ गए और हमें हमेशा मदद किया है। और आज जो महाराष्ट्र काउंसिल ऑफ एक्यूपंक्चर एस्टैब्लिश हुई है, इसमें इनका काफी बड़ा सहयोग है, सहयोग था, सहयोग आती है और कल भी रहेगा। इसके लिए भी मैं उन्हें सलाम करता हूँ। महाराष्ट्र काउंसिल ने स्टेट ऑफ महाराष्ट्र के अंदर 19 कॉलेज स्टार्ट किया है और 19 कॉलेज के अंदर आपके सामने बैठे हुए श्रीपद चढ़ाकर कॉलेज के प्रिंसिपल है। उस कॉलेज के अंदर उनकी बेटी चढ़ाकर भी है और आपके साथ है विद्या ये 3 जन मिलकर कॉलेज को अच्छी तरह से चला रहे हैं। तो ये भी इनका काफी बड़ा सहयोग है। तो आप देख सकते हैं कि व्यक्ति जितना शांत है, जितना उसके अंदर कितनी आत्मशक्ति है लोगों की सेवा के लिए। और मैं स्वामी जी को विनती करता हूँ कि ईश्वर से प्रार्थना करें कि श्रीपद चढ़ाकर, संजीवनी चढ़ाकर और इसके जो भी सहयोगी है यहाँ पे, उन्हें इतनी शक्ति दे जिसकी वजह से ये लोगों की सेवा और भी करते जा रहे हैं और भी आगे बढ़ते जा रहे हैं। मैं ज़्यादा टाइम नहीं करूँगा और सबको शुक्र
आज प्रेझेंट नाही व्यक्त करतात. थँक्यू. वैभव शामराव मोरे, भक्ती स्नेहल नंदगावे, सौ प्रतिज्ञा राहुल सांगळे, मनोज कुमार सुरेंद्र मगदूम. कृपया मी नावं घेते, त्यांनी जरा पुढे यावं. भक्ती, प्रतिज्ञा, मनोज कुमार, किरण, किरण बापूसाव मोडशिंगे, संजय प्रताप चव्हाण, संजय प्रताप चव्हाण, सागर आनंदा पडोलकर, योगेश दिलीप गुळवणी, चैताली मॅडम, हां, चैताली मनोज दानोळे, अभिषेक शांतीनाथ मगदूम, प्रवीण गिळूकर, प्रदीप परीट, स्नेहल कोडणीकर, सौ स्नेहल कोडणीकर, महेश औरवाडे, श्रीयुत प्रतीक खराडे, विशाल मोकाशी, प्रसाद पोवार, कुमार आदित्य चोरगे, श्रीयुत राहुल हिंगणगावे, यानंतर श्रीयुत नाईक आणि सौ नाईक संजीवनी चोडणकर आणि श्रीपाद चोडणकर यांचा सत्कार करणार आहेत.
यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत मांडावे. श्रीयुत हर्षद पुजारी यांना मी प्रथम मनोगत मांडण्याची विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय डॉक्टर, माझे सहकारी, सर्व विश्वस्त पदाधिकारी व दत्तराज व मंगलम परिवारातील माझे सगळे सहकारी यांना माझा सप्रेम नमस्कार. आजचा दिवस दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. आपल्या या 100व्या मोफत अक्युपंक्चर शिबिराचा यासाठी आपण आज सर्वजण एकत्र आलो आहोत. या प्रसंगी सर्वप्रथम या ट्रस्टचे संस्थापक माझे वडील स्वर्गीय अशोक जनार्दन पुजारी यांना मी विनम्र अभिवादन करतो. तसेच त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी मी व माझे सहकारी कायम कार्यरत आहोत. आज आपण त्या आदरणीय डॉक्टरांचा सन्मान करत आहोत ज्यांनी गेली 10 वर्षे निस्वार्थीपणे मोफत आरोग्यसेवा केलेली आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठीच आपल्या प्रेरणादायी आहे. दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट समाजाच्या सेवेसाठी भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे कार्यरत राहील याची मी ग्वाही देतो. दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट समाजाच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याणासाठी सातत्याने कार्य करत राहील. आजचा 100वा कॅम्प हा आपल्यासाठी शेवट नसून अधिक व्यापक समाजसेवेच्या दृष्टिकोनातून याची सुरुवात आहे. आज या कार्यक्रमात गेली अनेक वर्षे या समाजसेवेच्या मोलाचे योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा तुम्ही सन्मान केला. त्यांच्या निस्वार्थ सहकार्याशिवाय हा 100वा शिबिराचा टप्पा आपणाला गाठणे अशक्य असते. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रीपाद चौडणकरांना मी विनंती करते की त्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज खूप संमिश्र भावना आहेत. या कार्याची सुरुवात आम्ही 2016 साली जेव्हा कन्यागत महापर्व सुरू झालं तेव्हा सुरू केली होती. तेव्हा दिवंगत श्री अशोक पुजारी यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि कशा पद्धतीने हे कार्य सुरू करता येईल हे आम्ही ठरवून त्याची सुरुवात केली. याची सुरुवात पूर्वी इथे एक शीतल जलपेय केंद्र आहे आपल्या नरसोबावाडीला. आपण औरवाडच्या साईडने एंटर करतो तिथे खूप छोट्याशा जागेत त्याची सुरुवात झाली. तिथे त्यांचं सामान असायचं आणि त्यात आम्ही ते कॅम्प सुरू करत होतो. तर हळूहळू पेशंटची संख्या वाढायला लागली. तसं ती जागा कमी पडायला लागली. तेव्हा गुरुजी म्हणाले की नाही, आपण दुसरी काही सोय करू. आणि हळूहळू ही वास्तू झाल्यावरती या वास्तूमध्ये आम्ही सुरुवात केली. पेशंटचा म्हणजे खूप प्रतिसाद मिळत होता. कधीकधी इथे गैरसोय व्हायची लोकांची. तरी दत्तराज संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खूप मोलाचं सहकार्य होतं की ती गर्दी कंट्रोल करणं, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं, आणि त्यामुळे हे आम्ही कार्य करू शकलो. आता कुठचंही कार्य जर सातत्याने व्हायचं असेल तर कोणी एका व्यक्तीने ते ठरवून होत नाही. त्यासाठी ईश्वरी शक्ती तिथे काम करत असते. तर ते दत्त महाराजांच्या आशीर्वादाने हे काम आम्ही करत आलो. तर ते तसंच आमच्याकडून पुढे चालू राहू दे आणि आम्हाला यांचं सहकार्य मिळत आहे ते तसंच मिळत राहील आणि हे कार्य आम्ही पुढे चालू ठेवू. आता खरं म्हणजे ॲक्युपंक्चर हे खूप प्राचीन शास्त्र आहे. म्हणजे साधारणपणे 5000 वर्षांचा त्याला इतिहास आहे. आणि त्या काळी ज्या पृथ्वीवरती ज्या काही संस्कृती अस्तित्वात होत्या त्या सगळ्या संस्कृतींमध्ये ॲक्युपंक्चर केलं जायचं. पण हळूहळू काळाच्या ओघात ते मागे पडत गेलं. पण पुढे चीनमध्ये त्याचा जास्त विकसित केलं गेलं. त्यामुळे आज चीनी शास्त्र म्हणून आपण ओळखतो. पण आपल्याकडे इथे वापरात होतं. पण जसं आपल्या इथे आपण त्याचा वापर सुरू केला, हळूहळू सरकारच्या लक्षात आलं की याचा लोकांना खूप उपयोग होत आहे. तर त्यामुळे सरकारने ठरवलं की याच्यामध्ये पण रेग्युलेटरी बॉडी आली पाहिजे. तर ते सरकारने निर्णय घेऊन ॲक्युपंक्चर ॲक्ट हा महाराष्ट्रामध्ये पारित केला. तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं योगदान आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे ते आज व्यक्ती आपल्याकडे उपस्थित आहेत, ते म्हणजे सुमन घैसासजी. अशा पद्धतीने कायदा अस्तित्वात आला, काउन्सिल झाली. त्याच्यानंतर याचा हळूहळू आता प्रसार होईल, कॉलेजेस चालू झाले आहेत. पण ॲक्युपंक्चर हे
आपल्या इकडे पेन मॅनेजमेंटसाठी म्हणजे दुखण्यावरती इलाज करण्यासाठी जास्त प्रचलित आहे, पण त्याचा जो उपयोग आहे फक्त पेन मॅनेजमेंट म्हणजे फक्त वेदनांसाठी नाही तर इतरही गोष्टींवरती त्याचा इलाज आपल्याला करता येतो. आणि मुख्यत्वे करून जे आपल्याला रोग आहे किंवा आजार आहे त्याचं जे मूळ कारण आहे त्या कारण शोधून आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो, जेणेकरून त्या आजाराची पुनरावृत्ती होणार नाही. तर असं हे त्याच्यामध्ये बरंच काही आपण करू शकतो. आता हे माझा जो एक्सपिरियन्स आहे बऱ्याच वर्षांचा, त्याच्यामध्ये मी चॅरिटेबल संस्थांमध्ये काम केलं, हॉस्पिटलमध्ये काम केलं, तिथे अनेक प्रकारचे पेशंट्स मी हाताळले, वेगवेगळ्या लोकांचे त्रास आहेत ते बघितले. त्याच्यानंतर असं वाटलं की ह्या लोकांच्या त्रासावरती आपल्याला काहीतरी काम करायला पाहिजे. आता काय होतं की बरेच वेळा लोकांना त्रास असतात, तुम्ही डॉक्टरकडे जाता, ते म्हणतात नाही हे तुमच्या मनाचे खेळ आहेत, हे असं काही नसतं. पण हे त्या माणसाला माहीत असतं की काय असतं, कारण तो स्वतः भोगत असतो आणि त्याच्या फॅमिलीला त्याच्या इतरांना त्रास होत असतात. पण असे बरेचसे आजार आहेत किंवा अशा काही व्याधी आहेत की त्याला मेडिकल परिभाषेमध्ये अशी नाव नाहीत की अमुक एक आजार आहे, जसं आपण मलेरिया म्हणतो, जॉन्डिस झाला म्हणतो किंवा लकवा मारला असं म्हणतो. ही काही आजारांची नावं आहेत. पण असे काही त्रास असतात की त्या त्रासांना काही नावं नाहीत, पण ते लोकांना त्रास असतात, त्यांचं रोजच्या दैनंदिन म्हणजे आयुष्यामध्ये त्यामुळे काही व्यत्यय येत असतो. तर अशा अनेक केसेस मी ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळवून दिला आहे. तर अशा केसेसपैकी 101 केसेसचं हे आज पुस्तक प्रकाशन आपण केलेलं आहे की जे तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला कळेल की ॲक्युपंक्चर ही व्याप्ती किती आहे. आता ही जी इथे पुस्तकं मांडलेली आहेत ती 23 पुस्तकं आहेत, ही अकॅडमिक पुस्तकं आहेत, म्हणजे अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत. पण हे पहिलं पुस्तक असं आहे की हे सामान्य लोकांसाठी मी लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये लोकांना हे कळावं की काय प्रकारचे त्रास असू शकतात आणि त्याच्यावरती ॲक्युपंक्चरनी इलाज केले जाऊ शकतात. एक साधं उदाहरण मी देतो तुम्हाला. आमच्याकडे एक पेशंट आले, त्यांना असा त्रास होता की त्यांना स्वप्न पडायची. स्वप्नामध्ये पुढे घडणाऱ्या घटना आहेत ते त्यांना स्वप्नात द्यायच्या आणि त्याचा त्यांना त्रास होत होता. तर मी म्हटलं अरे तुम्हाला पुढचं दिसतंय तर ज्योतिषाकडे जायची गरज नाही, तुम्हाला तर चांगलं आहे की. ते म्हणाले नाही, काय होतं की जर चांगल्या गोष्टींचं स्वप्न पडलं ते मी सांगितलं तर आनंदाची गोष्ट आहे, पण जी पुढे एखादी घरामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये जर समजा एखादी वाईट घटना घडणार असेल तर ते मी सांगूही शकत नाही आणि मी त्याच्याबद्दल काही करूही शकत नाही, तर मग काय करायचं, त्याचा मला त्रास होतो. तर आता याच्यासाठी त्यांनी डॉक्टर इलाज केले. ते म्हणाले तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा, त्यांच्या औषध गोळ्या चालू करा. त्यांच्या गोळ्या चालू केल्या तर त्याच्यामुळे त्यांचं झोपेचं प्रमाण वाढलं, त्यांना सतत गुंगी असायची, कामाची क्षमता कमी झाली, पण त्या त्रासापासून काही त्यांची मुक्तता झाली नाही. मग कंटाळून शेवटी त्यांनी बंद केलं आणि असं विचार करत होते की हे आपल्याला असंच जीवन जगायला पाहिजे, आता काय करणार. तर त्या आमच्याकडे इतर काही ट्रीटमेंट करायसाठी येत होत्या, म्हणजे गुडघे दुखी होती त्यांना, त्यासाठी त्या ट्रीटमेंटला येत होत्या. तर बोलता बोलता त्या म्हणाल्या की असं असं मला त्रास आहे, तर काय करायचं. तर मी म्हटलं आपण ॲक्युपंक्चरमध्ये याच्यावरती ट्रीटमेंट करू ना. तर त्यांना आम्ही ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट ह्याच्यावरती केली. हळूहळू त्यांची ती स्वप्न पडायची बंद झाली आणि त्यांना त्यांच्या ह्या त्रासापासून मुक्तता झाली. आता तुम्ही बघाल तर ह्या आजाराला काही म्हणजे ह्याला आपण आजार म्हणू शकत नाही किंवा त्यांना काही त्रास म्हणू शकत नाही, पण हे त्यांच्या आयुष्यात असलेलं एक दुःख होतं की ज्यांना भोगावं लागत होतं. असंच एक बाई होत्या, त्या विधवा होत्या. त्या तरुणपणामध्ये विधवा झाल्या. त्यांनी खूप कष्ट करून आपल्या मुलाला, एकच मुलगा होता, त्यांना वाढवलं, त्याचं शिक्षण केलं. तो नंतर परदेशात गेला, त्याचं लग्न झालं. तर तो मुलगा आईला तिकडे बोलवत होता की तू ये इकडे आमच्या इकडे, आता तू इथे काय करणार एकटी राहून. ती म्हणाली नाही, त्या परदेशात मला काय ती भाषा येत नाही ना, काय तिकडच्या लोकांना मी ओळखत, सोशल काही लाईफ नाही, तर मी आपली इथेच राहते. ती इथे राहत होती. काही दिवसानंतर तिला असं झालं की तिला स्वप्नामध्ये एक माणूस आला आणि तो म्हणाला तुमचे यजमान आहेत, त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते तर ते मला दिले नाहीत त्यांनी. तर त्या विचार करायला लागल्या, अरे माझ्या यजमानांनी कधी कुणाकडून पैसे घेतलेत असं मला कधी त्या काही बोलले नाहीत, पण आता काय, आता ते म्हणतात. तर हळूहळू तो रोज त्यांच्या स्वप्नात यायला लागला, सांगायला लागला तुम्ही माझे पैसे द्या, नाहीतर ते सगळं कठीण होऊन बसेल. आता त्या बाई म्हणाल्या ते बरं पैसे किती, तर 5,000 रुपये.
आता त्या बाई म्हणाल्या आजच्या दिवसामध्ये 5,000 रुपये त्यांच्यासाठी काही मोठी रक्कम नाही, पण पैसे द्यायचे कोणाला आणि कसे आणि कुठे हा प्रश्न होताच. हळूहळू काय झालं, त्या एका माणसाबरोबर एकाची 2 झाली, 3, 4, 5 असे 5 माणसं त्यांच्या स्वप्नात यायला लागले आणि त्यांना दमदाटी करायला लागले. आणि दमदाटी करायचे म्हणजे जे त्यांना बोलायचे तो त्यांना प्रत्यक्षात त्रास व्हायचा. ते म्हणायचे आम्ही तुमचं जेवण बंद करू. जेवण बंद करू म्हटल्यावरती ह्यांना 15-15 दिवस महिनाभर ते जेवायच्या नाहीत. त्यांना सांगायचं आमचं तुम्ही तुमचं शौचालय बंद करू, तर त्यांना कॉन्स्टिपेशन व्हायचं. 10-15 दिवस त्या शौचालयालाच नाही जायच्या. म्हणजे जे त्यांना स्वप्नात ते दम द्यायचे ते त्यांना प्रत्यक्षात त्रास व्हायचा. तर त्या बाई पण हैराण झाल्या की आता ह्याच्यात काय करायचं. त्यांनी डॉक्टरांना विचारलं. ते डॉक्टर म्हणाले नाही असं काही नसतं, तुमचं काहीतरी तुमच्या स्वतःच्या मनाचे खेळ आहेत, तुम्ही काही विटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे दिल्या त्यांनी फरक पडे ना. त्यांचं ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग त्यांना हळूहळू शारीरिक व्याधी सुरू व्हायला लागल्या. त्याच्यावरती मग ते म्हणाले की नाही तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा. पुन्हा तेच गोळ्या घेतल्या, त्यांचे साईड इफेक्ट्स, पण ह्याच्यामध्ये काही फरक पडला नाही. त्यांना कुणीतरी म्हणजे ह्या ज्या पहिल्या स्वप्न पडणाऱ्या बाई होत्या त्या बरं झाल्या हे कोणाकडून त्यांना कळलं. त्या म्हणाल्या आता आपण काय करायचं, तुम्ही काय करू शकता का. आपण म्हटलं आपण करून बघूया. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की ॲक्युपंक्चर हे जे शास्त्र आहे ते माणसाचं शरीर, मन आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण तिथे ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे त्या ज्या तिन्ही लेवलवरती ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे कुठल्याही व्याधी असल्या, मग त्या शारीरिक असू देत, मानसिक असू देत किंवा आत्मिक लेवलच्या असू देत, तर आपण त्याच्यावरती जर प्रॉपर अभ्यास केला तर आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. तर तसं त्या आल्यावरती हळूहळू आपण त्यांची नाडी परीक्षा केली, त्यांच्या शरीरामध्ये काय असंतुलन आहे, कुठल्या एनर्जीचं ते बघून त्याच्यावरती. कारण आमच्या शास्त्रामध्ये असं आहे की प्रत्येक आपल्या शरीरात जो ऑर्गन आहे म्हणजे अवयव आहे त्याच्याशी जोडलेल्या काही एनर्जीज आहेत, म्हणजे त्याला आपण शक्ती म्हणतो. आपण बोलीभाषेमध्ये पंचमहाभूत म्हणतो. पंचमहाभूत म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये त्याला सायन्सच्या परिभाषेत म्हणायचं तर 5 वेगवेगळ्या एनर्जीज आहेत. तर त्या एनर्जीचे संबंध आपल्या अवयवांशी असतात. त्या अवयवांशी जोडलेले आपले इमोशन्स असतात, म्हणजे भावना असतात. तर त्याच्यामध्ये असंतुलन झालं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतो, मनावरती होऊ शकतो किंवा भावनांवरती होऊ शकतो. आणि त्याचा परिपाक जो आहे तो आपल्या स्वप्नांमध्ये येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांची नाडी परीक्षा केली, शोधून काढलं काय असंतुलन आहे. ते असंतुलन आम्ही दूर करायचा ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून प्रयत्न केला. आणि हळूहळू काय झालं की दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट, तिसऱ्या दिवशी ट्रीटमेंट केल्यावरती त्या म्हणाल्या माझ्या स्वप्नामध्ये जे माणसं येत होते त्यातला एक माणूस कमी झाला आहे. हळूहळू ती त्याच्याबरोबरची माणसं कमी होत गेली आणि साधारण महिन्याभराच्या नंतर तो जो मेन माणूस येत होता तो यायचा बंद झाला. तर हे मला सांगायचं आहे असं आहे की ॲक्युपंक्चर शास्त्र हे एवढं प्रगल्भ आहे की आपण कोणत्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये व्याधी असल्या तरी ट्रीटमेंट करू शकतो. आज मुख्यत्वे करून आपल्याकडे आम्ही जेव्हा कॅम्पला सुरुवात केली त्याच्यावरती आम्ही म्हटलं आम्ही कर्णबिंदूवरती ॲक्युपंक्चर करणार. इथे वाडीमध्ये लोकांचा समज असा झाला की फक्त कानाच्या व्याधी आहेत त्याच्यावरती उपचार होणार. त्यामुळे आमच्याकडे जे पहिल्या दिवशी लोक आले ते माझा कान दुखतोय, मला ऐकू येत नाही. आम्ही म्हटलं हे असं का होत आहे. नंतर लक्षात आलं की आम्ही कानावरती ट्रीटमेंट करतो. आता आमच्याकडे कसं आहे की आम्ही बॉडीवरती ट्रीटमेंट करतो, हातावरती करतो, कानावरती करतो. आम्ही कुठेही ट्रीटमेंट करू शकतो. जिथे आम्हाला संधी मिळेल तिथे आम्ही ट्रीटमेंट करू शकतो. पण जे सोयीचं आहे ते आम्ही तिथे करतो. इथे आम्ही कानावरती ट्रीटमेंट करतो की जे आम्हाला करणं जास्त सोयीचं असतं. नंतर लोकांच्या लक्षात आलं की आम्ही सांगितलं नाही इथे सगळ्या प्रकारच्या आजारांवरती आम्ही ट्रीटमेंट करतो. तर हळूहळू लोक यायला लागले. आज आपल्याकडे 10 वर्षामध्ये साधारणपणे 1 महिन्याचा मुलगा ते 90 वर्षाचा माणूस याच्यापर्यंत वेगवेगळे पेशंट्स आलेत, त्यांना आपण ट्रीटमेंट केले आहेत. त्याच्यामध्ये डोळ्याचे आजार असू देत किंवा वंध्यत्वाचे आजार असू देत, पेन म्हणजे दुखणी जी शारीरिक आहे त्याचे आजार असू देत, स्त्रियांच्या माळिक पासीचे आजार असू देत, ह्या सगळ्यांवरती आपण इथे ट्रीटमेंट करतो. तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. आता ह्या कार्यामध्ये सुरुवातीपासून जेव्हा स्वर्गीय अशोक पुजारी होते त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लागलं. त्याच्या आधी पूर्वी 2013मध्ये आम्ही एक कॅम्प केला होता. तेव्हा ते मुकुंद खोजरे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य केलं. त्याच्यानंतर आम्ही सतत प्रयत्न करत होतो इथे आपल्याला काय करता येईल. पण ते जेव्हा त्यांनी माझ्याशी हे पुजारी साहेबांशी
ओळख करून दिली आणि हे कार्य सुरू झालं. आता त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र चिरंजीव हर्षद पुजारी हे पण तेवढ्याच आत्मीयतेने या कामामध्ये रस घेऊन हे कार्य पुढे चालू ठेवलं आहे. हे असंच चालू राहावं अशी माझी इच्छा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. नमस्कार. मी श्रीयुत सुमंत खैसास यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या 100व्या ॲक्युपंक्चरच्या कार्यक्रमाला उपस्थितीत अशा सर्व पेशंट म्हणत असतील, अरे किती वेळ तुम्ही बक्षिसं देताय, लोकांची हे करताय, आम्हाला आता सुया कधी लावणार आणि आमचं दुःख कधी दूर करणार, तशी अवस्था झालेली असेल कदाचित. परंतु मुंबईसारख्या दूरच्या ठिकाणून इथे येऊन आदरणीय श्रीपाद चोडणकर साहेबांनी जो सतत 100 महिने हा जो काम केलं आहे ते खूप अतुलनीय आहे. कारण सातत्य असणं आणि दर शनिवारी येणं, बाकी कुठच्याही गोष्टीची टाळमटाळ न करता येणं हे खूप मोठं सातत्याचं खूप मोठं काम आहे. ते आपण केलं आहे. मुंबईतही ॲक्युपंक्चरसाठी खूप मोठं काम करीत असतात. त्यांची मुलगी संजीवनी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करते आणि पुढची पिढी देखील याच्यात उतरलेली आहे. ही एक अभिनंदनीय आहे. येथील पुजारी साहेब, पुजारीद्वय, आमचे मिस्टर अँड मिसेस नाईक, ॲक्युपंक्चर काउन्सिलचे दोघे सदस्य, खंदे सदस्य, त्यांनी देखील याला खूप हातभार लावलेला आहे. मला वाटतं की नरसोबाच्या वाडीला किंवा इथे येणारी लोक एक शांतता लाभावी मनाला म्हणून इथे दत्तगुरूचं स्थान आहे म्हणून येत असतात. परंतु वेदना शारीरिक दूर व्हाव्या म्हणून यांच्याकडे येत असतात. म्हणजे मनाचं दुःख आणि शरीराचं दुःख हे दोन्ही नीट करण्यासाठी आपण इथे येत असता. आणि त्याचं एक चांगलं आणि अतिशय चांगलं स्वरूप डॉक्टर चोडणकर, शिवाय इथल्या पतपेढीचे आणि पुजारी साहेबांचे सारी मित्रमंडळी आणि आपण सर्व लोकांनी मिळून जे केलं आहे, अशी एक चांगली रचना बनवली, त्याबद्दल खरंच आपलं कौतुक आहे. कारण म्हटलं तसं चोडणकर साहेब आणि त्यांची मित्रमंडळी बाहेरून येतात, पुण्याहून पण येतात, लोक बाहेरून येतात, पण त्यांना मदत करायचं काम आपल्या संस्थेने खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. आणि पुजारी साहेब पुढच्या पिढीतले आहेत, त्यांनी पण ही कामाचा वसा पुन्हा घेतला आहे. त्यामुळे आपण पुढच्या 2035 किंवा 36ला 200वा कार्यक्रम करू, तेव्हा देखील मला तुम्ही बोलवावं आणि ह्याच सातत्याने आपण त्यांना मदत करावी. धन्यवाद. पेशंट स्वतःचे अभिप्राय सांगू इच्छित असतील तर श्रीयुत गवळी, मुरलीधर गवळी. श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात दत्तराज पतसंस्था, आणखीन ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम अर्थात डॉक्टर चोडणकर सर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आणि सर्व टीम या ठिकाणी या 100व्या कॅम्पसंदर्भात उपस्थित असणारे सर्व स्टेजवरील मान्यवर, दत्तराज पतसंस्थेचा सर्व स्टाफ आणि सर्व पेशंट लोक आणि सर्व सहकारी मित्रमंडळी, आज अशोक गुरुजींची आठवण येते की ही संस्था एका आर्थिक या विषयावर करता चालू झाली असली तरी खऱ्या अर्थानं मनुष्याच्या आरोग्याशी निगडीत अशा सेवा या संस्थेच्या माध्यमातून होत असतात. मी सरांचा पेशंट आहे. मी आवर्जून सांगतो की साधारण 7 वर्षापूर्वी मला मेंदूला स्ट्रोक बसला होता. त्यावेळेला मी ॲलोपॅथी सर्व उपचार झाले माझ्याकडनं, पण काही ड्रॉबॅक माझ्यामध्ये राहिले होते. मग मी विचार करत होतो आता काय करायचं. पण मला हे समजलं की या ठिकाणी असं असं सर आमचे ग्राहक आहेत, माझ्याकडं आमच्या डायनिंग हॉलला जेवायला यायचे. मग एकदा ट्रायल घ्यायची म्हणून मी आलो आणि सरांनी खरोखरच माझ्यावर इतके चांगले उपचार केले सरांच्या आणि सरांच्या सर्व टीमनं की मी आज पूर्णपणे तंदुरुस्त आहे. हे सांगायला आवर्जून मला आनंद होतो आहे. लक्षात घ्या, कारण बाहेर वेगवेगळे उपचार करून बघितल्यानंतर मी शेवटी इथं आलो होतो, पण मला कुठलाही हे नाही. मला ज्यावेळी उपचार माझ्यावर चालू झाले, सुरुवातीला महिना 2-3 महिन्यात मला काही फरक पडला नाही, पण नंतर मला असं झालं की पुढचा शनिवार कधी येतो आहे आणि माझ्यावर कधी उपचार होतात असं मला वाटायला आलं. आणि त्यातूनच मी ते हळूहळू त्यातनं बाहेर पडले. सरांनी मला शेवटी मी बंद झाल्यानंतर मुद्दाहून येऊन मला विचारलं की तुमचं खरोखर बरं झालं आहे का. आणि खरोखर मी सरांना धन्यवाद देतो.
सर की तुम्ही मुंबईहून इथे येता. आज वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत बघायचं झालं तर आपण बाहेर बघितलं तर मोठं व्यापारीकरण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही नरसिंहवाडीसारख्या ठिकाणी या ठिकाणी इथे येऊन मोफत उपचार करणं आणि याबरोबर तुमची एक या समाजातीचं काहीतरी आपलं ऋण आहे, आपलं देणं आहे, या भावनेतून तुम्ही जे करता आणि महाराजांची अप्रत्यक्षरित्या ती एक सेवाच आहे लक्षात घ्या. आणि निश्चितपणानं या ठिकाणी हर्षद असेल किंवा त्यांची सर्व टीम असेल आणि स्वतः चोडणकर सर त्यांची टीम तर काय प्रश्नच नाही, अगदी आवर्जून घरच्यासारखे आता आज आमचे संबंध झालेत लक्षात घ्या. आणि इथून पुढे देखील अशाच पद्धतीचं त्यांच्या हातनं सेवा घडो. सरांना दीर्घायुष्य लाभो. सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभल्यानंतर त्याचबरोबर लोकांनाही त्याचा निश्चितपणानं फायदा होईल. मी या ठिकाणी सदिच्छा देतो. या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणे या भावनेतून मी इथं आलो होतो. मला शिक्षकांनी सांगितलं तुम्ही 1-2 शब्द बोला. म्हटलं आवर्जून बोलतो, कारण का ते खरं आहे ते बोलायला काय म्हणजे असं हे लागत नाही, जवळ लिहून काढूया किंवा काहीतरी करूया असं काय वाटत नाही. निश्चितपणानं तुम्ही जे काम करतात वाडीकरांचं सहकार्य आणि नरसिंहवाडी हे निवड नरसिंहवाडी. मी इथं पेशंटच्या मुलाखती घेत होतो मुद्दाहून, मी विचारायला तू कुठला आहे, तू कुठला आहे. जवळजवळ 60 ते 70 किलोमीटर 100 किलोमीटरवरून लोक इथं आलेत लक्षात घ्या. त्याने एक तर पेशंट असा होता तुम्हाला सांगतो की त्या मुलीला लकवा मारला होता लक्षात घ्या. लग्न होऊन साधारण 2 महिने झाले होते. कर्नाटकातले आथनी जवळचे कुठले तरी पेशंट होते आणि एक हात तिचा मोडला होता आणि दुसऱ्या बाजूला लकवा मारला होता. मी 5 मिनटं त्याच्यावर विचार केलो की ह्या माणसाचं इथे पोरगीचं जीवन काय असेल. पण त्याचे आईवडील त्या मुलीचे इथं आवर्जून सरांच्याकडनं रिझल्ट चांगला आल्यानंतर येत होते. सर ही फार मोठी पुण्याई तुम्ही बांधून घेतलेली आहात लक्षात घ्या. आणि अशी सेवा आपल्या हातनं घड. मी आणखीन एक सांगतो की सरांना मी म्हटलं सर तुम्ही इकडे येता दत्तराज पतसंस्थेमार्फत तुमची सगळी शिस्ती बरोबर आहे आणि मला वाटतं जेवणाचं बिल देखील हरचे तुमच्याकडूनच येतं आहे. पण मी काही वेळेला ते आमच्याकडे आल्यानंतर मी त्यांना म्हटलं सर तुम्ही एवढं करताय माझी थोडीशी सेवा घडू दे आणि तुम्ही मला जेवणाचं बिल काय देत जाऊ नका आणि एवढी माझी सेवा. तर सरांनी मला सांगितले असलं काय करू नका, तुम्ही अनेक 10 पेशंट वाढवा तरच मला त्याचं खऱ्या अर्थानं मला हे मिळेल, पण तसलं मला बंधन काय घालू नका असं सरांनी मला सांगितलं. खरोखर अत्यंत निस्वार्थीपणानं तुम्ही सर हे काम करत असतात. भविष्याच्या इथून पुढच्या सर्व कार्यासाठी हर्षद तुम्हालासुद्धा संस्थेमार्फत अशाच पद्धतीचं चांगलं कार्य होत राहो. खऱ्या अर्थानं गुरुजींना ती आपली श्रद्धांजली असणार आहे. एवढं बोलून मी आपला धन्यवाद देतो. नमस्कार. काही पेशंट ऑनलाईन आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, तर ते आपण ऐकावं. मी श्री दत्त देवस्थानचे अध्यक्ष प्राध्यापक श्री धोंडो पुजारी यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे मित्र स्वर्गीय अशोक पुजारी यांनी जो उपक्रम या ठिकाणी चालू केला आणि आज त्याचे 100 भाग पूर्ण होत आहेत, ही अतिशय स्तुत्य आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आज या ठिकाणी घडती आहे. ॲक्युपंक्चर हे जुनं तंत्रज्ञान, भारतीय तंत्रज्ञान वर्षोवर्ष पूर्वीपासून उपलब्ध असणारं आज या ठिकाणी ॲलोपॅथीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावरती मात करून त्या ॲलोपॅथीला कंटाळून किंवा त्याच्यावरती उपचार होत नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी रुग्ण येतात. ॲलोपॅथीमध्ये फक्त शरीरावरती उपचार केले जातात, परंतु डॉक्टरांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मन, आत्मा आणि शरीर या तिन्हीवरती उपचार करून या ठिकाणी रुग्ण बरे केले जातात. अतिशय अभिमानाची आणि चांगल्या पद्धतीची स्तुत्य उपक्रम या ठिकाणी नरसोबावाडीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांनी चालू केला आणि आज त्याचे 100 भाग पूर्ण होतात. त्याच्याकरता सर्व डॉक्टरांनी जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत सर्वांची मी या ठिकाणी प्रशंसा करतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपचार करणारे सर्व टीम, डॉक्टर्स, दत्तराज पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग यांची प्रशंसा करतो. डॉक्टरांनी या ठिकाणी केलेला जो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, देव म्हणजे आपण हातात माळच घेऊन बसायला पाहिजे असं नाही आहे. आपण जे आपलं काम करतो, आपली नोकरी करतो किंवा त्याच्यामध्ये इमाने इतबारे ते काम केलं की ती एक प्रकारची सेवाच आहे आणि ती निश्चितच महाराजांच्या चरणी
अर्पण होते. सर्व डॉक्टरांच्या टीमचं हे कार्य महाराजांच्या चरणी रुजू व्हावं आणि आत्तापर्यंत उपचार घेतलेले जे पेशंट्स आहेत ते किंवा उपचार घेणारे पेशंट्स यांना लवकरात लवकर महाराजांनी बरं करावं असे मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण ऑनलाईन मनोगत ऐकूया. काय होतंय तुम्हाला? मला पॅरेलाइज झाला आहे आणि तिसऱ्यांदा मी इथं आलो आहे आणि तब्येत माझी चांगली आहे आणि आता व्यवस्थित आहे. आणि आता हाताची इम्प्रूव्हमेंट आहे. हां. हात केवढा वर जातो आता? आता परत आलो. इथपर्यंत जातो. आधी इतका जात नव्हता. इतकं झालं. बोलो. माझे नाव अनिल शंकर गाडवेडर. मी इचलगंजीत राहतो आणि नरसिंहवाडी ते आपल्या आक्युपंक्चर आपलं श्रीपाद चोडणकर यांच्या संस्थेमार्फत मला लकवा पॅरलेस झाला. जवळजवळ 8-9 महिने मी येतो. आता विशेष आता बोलण्याचं देखील माझं हे नव्हतं. तर आता माझी ह्याच्यात सुधारणा झाली. हां हात वर जातो. आणि तुम्ही बाकी सगळ्यांना काय सांगू इच्छिता? म्हणजे याचा फायदा घ्यावा. म्हणजे पॅरलेसवाल्यांचं जीवन मुश्किल असतं. म्हणजे हे ॲक्युपंक्चरचं घेणं हे योग्य आहे. सुधारणा होईल. त्यांचं जीवनाचं हे होईल. तुमच्या आयुष्यामध्ये सुधारणा झाली. म्हणून तर मी येतो जवळजवळ 8-9 वर्ष झालं. शंकर बाळवंडा पाटील. माझं जीभ वाकडं झालं पण ह्या साहेबांनी आमचं उपचार केलं त्यामुळं ते पॅरलिस व्हायचं थांबलं. आता सुधारणा भरपूर झाली. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने म्हणायला तर सोनियाचा दिवस म्हणायला हरकत नाही आहे. ज्या अर्थाने आज आपल्या या पावनभूमीमध्ये श्री पुजारी कुटुंबीय ज्यांनी याची सुरुवात करून दिली आहे आणि ती अविरत सेवा जी आहे, चोडणकर कुटुंबीय आणि चोडणकर समूह म्हणेन मी, ग्रुप समूह चोडणकरांच्या सोबत श्रीपाद चोडणकर, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्यामधले श्रीपाद चोडणकरजी जे आहेत त्यांनी ही जी अविरत सेवा गेली 10 वर्ष 100वा आज मेडिकल कॅम्प घेत आहेत. निस्वार्थ मनाने समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय. मुंबईतल्या सारख्या ठिकाणी धकाधकीचं जीवन जे असतं, आपल्या त्या धकाधकीच्या जीवनामधून, व्यस्ततेमधून मुंबईत तुम्ही एखाद्या माणसाकडून 2 गोष्टी मागायच्या नाहीत. एकतर राहण्यासाठी जागा आणि वेळ. पैसा तुम्ही पाहिजे तेवढा तुम्ही बोलू शकता, मागू शकता, कारण मायानगरी आहे. पण अशा मायानगरीमधून वेळ काढून आपल्या इथे समाजाला काहीतरी देणं लागतं. त्या भावनेने इथे येणं आणि 10 वर्ष सातत्याने येऊन इथे सेवा करणं दत्तचरणी, ही फार मोठी गोष्ट आहे. तर मला वाटतं ज्या अर्थी आपण क्रिकेट स्टेडियमवरती एका इनिंगमध्ये जर क्रिकेटरनी 100 रन्स काढल्यानंतर टाळ्यांच्या गडगडाट उभं राहून आपण त्यांच्यासाठी अभिवादन करतो, थँक्यू म्हणतो, असं मला वाटतं आज चोडणकर साहेबांना आणि त्यांच्या ग्रुपला सगळ्यांनी उभं राहून एक जोरदार 2 मिनिटाच्या टाळ्या द्यायला काही हरकत नाही आहे. कारण आज 100वा मेडिकल कॅम्प आहे ज्याच्यातून निस्वार्थ मनाने सेवा चालू आहे. आणि अशा मगाशी जसं गैसासजी म्हणाले 200वा मेडिकल कॅम्पसाठी पण आपण इथे सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आपल्याला दत्तचरणी प्रार्थना असू द्या, असं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. श्रीपादबद्दल त्याच्या लहानपणीची एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला सगळ्यांना. श्रीपाद माझा लहान भाऊ आहे. आमचं आजोळ कोल्हापूरचं. आम्ही कोल्हापूरला आलो की नेहमी नरसोबाच्या वाडीला येत असू. दर सुट्टीत आम्ही इथे यायचो.
श्रीपाद अगदी लहान असताना आजीनी अंबाबाईच्या देवळात गेलं होती, त्याला असं विचारलं की कुठची खेळणी हवी आहे तुला. तर श्रीपादनी कुठलीही खेळणी न घेता श्री दत्तगुरूंचा फोटो घेतला आणि आजीला म्हणाला हा मला हवा आहे. तर आजी म्हणाली की हां आपण घेऊया, आणखीन तुला कुठली खेळणी हवी आहे का. तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर घरी जाऊन, तो अगदी लहान म्हणजे 5 वर्षाचा होता, त्याची मुंजसुद्धा झाली नव्हती तेव्हापासून तो धोतर नेसायचा आणि पूजा करायचा त्या दत्तगुरूंच्या प्रतिमेची. त्याचा हा खेळ होता एक. तर मला असं, आणि माझी आई दत्तभक्त होती म्हणून तिने त्याचं नाव श्रीपाद ठेवलं होतं. तर मला असं वाटतं की त्या वेळेपासून दत्तगुरूंची त्याच्यावरती कृपा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज त्याच्याकडून हे कार्य दत्तगुरूच करून घेत आहेत. तो तर सोन्यासारखाच आहे, पण त्याच्याकडून हे सोन्यासारखं कार्य करून घेत आहेत दत्तगुरू. ही लहानपणीची त्याची आठवण मला अगदी सांगावीशी वाटते, कारण लहान मुलं खूप हट्टी असतात, हे पाहिजे ते पाहिजे असं मागतात. पण त्याला विचारलेलं असताना सुद्धा त्यांनी काही न घेता दत्ताचा फोटो घेतला. तर आपण असं म्हणजे कल्पना करू शकतो की लहानपणापासूनच तो असा धार्मिक वृत्तीचा आणि सेवाभावी त्याच्यामध्ये सेवाभाव त्याच्यामध्ये आहे. धन्यवाद. आता मी संस्थेचे संचालक वैभव पुजारी यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट तसंच ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर फोरम यांच्या वतीनं आजचा जो 100वा ॲक्युपंक्चर शिबिराचा कार्यक्रम आहे अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडलेला आहे. या कार्यक्रमाकरता करवीर पीठाधीश श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य यांनी आपले उपस्थिती या ठिकाणी उपस्थित राहिले व आपले आशीर्वाद डॉक्टर साहेबांना दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाकरता डॉक्टर सुमंत खैसास, श्री करण नाईक हे देखील आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी दत्तराज परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आमचे मित्र मार्गदर्शक दत्त देवस्थानचे अध्यक्ष श्री GS पुजारी, तसंच नृसिंहवाडीचे तरुण तडफदार सरपंच चेतन गवळी हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल दत्तराज परिवाराच्या वतीनं मी त्यांचेही विशेष आभार मानतो. या ठिकाणी नृसिंहवाडीतील सर्व ग्रामस्थ, सर्व डॉक्टर, तसंच चोडणकर यांचे सर्व सहकारी स्टाफ यांचाही या ठिकाणी जी आपण सेवा पुरवलीत त्याबद्दल मी दत्तराज परिवाराच्या वतीनं आभार मानतो. तसंच हा जो कार्यक्रम करत असताना दत्तराज पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, सर्व संचालक, तसंच हॉटेल मंगलमचे सर्व स्टाफ यांचेही विशेष सहकार्य प्रत्येक वेळेला लाभत असते, त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. व हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असे या ठिकाणी मी सांगतो. व अशीच सेवा डॉक्टर चोडणकरांच्याकडून दत्त महाराजांनी करून घ्यावी अशी प्रार्थना करतो. यानंतर वरच्या बाजूला शिबिराचा कार्यक्रम होणार आहे. धन्यवाद. आपण शांती मंत्रांनी समारोप करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.